जयंत, मी काय म्हणते, एक रोमॅन्टिक गेम खेळूयात? As you wish, my love. ये इथे. ये. बस. Okay. जयंत, हँडकफ्स काय? नाही आहेत ना आपल्याकडे? आयडिया. हँडकफ्स नाही आहेत ना, म्हणून ही रोप. I swear जानू, तुला काय झालंय? मी ठरवलंच आहे जयंत, आज नो लपवा छपवी. आज मी तुला माझी ती बाजू दाखवणार आहे जी तू याआधी कधीच बघितली नाहीयेस. मे आय? Of course. जानू खूप टाईट आहे माझा. एक तो 2च मिनिट आहे. जानू हे सगळं खूप टाईट आहे. जानू माझा एक. जानू मी म्हणतोय ना, मला सोड. तुला ऐकू येतंय का नाही? प्लीज मला सोड ना. What the hell, जानू? ही गन कुठून आली तुझ्याकडे? जानू, enough of your games, okay? जानू, look, I think you are mentally stable right now. हे बघ, पश्चाताप होईल असं काहीच करू नको जानू. प्लीज माझा ऐक. आवाज बंद. एक अक्षरही तोंडातून काढायचं नाहीये आता. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचं. जयंत कानेटकर, माणुसकी नसलेला जयंत कानेटकर, कपटी मनाचा जयंत कानेटकर, स्वार्थी स्वभावाचा जयंत कानेटकर, फसवाफसवी करणारा जयंत कानेटकर आणि निष्पाप लोकांचा खून करणारा खूनी जयंत कानेटकर. जानू तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हे बघ जानू, I think you are out of your mind right now. Have you lost it? Have I lost it, जयंत? मी ट्रॉमामध्ये आहे? हा? मी ट्रॉमामध्ये आहे? हा? लग्नाच्या पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत जे काही केलंयस ना, मला जो काही त्रास दिलायस, मला छळलंयस, मला मेंटल टॉर्चर केलंयस, हे सगळं का केलंस? हा? प्रेमापोटी? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? असं असतं का प्रेम? बोल ना. अरे, तुझ्यासारख्या माणसासोबत राहताना एक एक दिवस कसा काढलाय ना मी, माझं मला विचार. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या साडीवर झुरळ चढलं होतं, तेव्हा तू ते मारून दुधात टाकून प्यायलास. त्याच क्षणी मला वाटलं होतं की सरळ माहेरी निघून जावं, पण नंतर तू पटवून दिलंस मला की ही तुझी प्रेम करायची पद्धत आहे. आणि मी 20-21 वर्षांची मुलगी, प्रेम वेडी, तुझ्या या गोष्टींवर विश्वास ठेवून बसले. आणि त्यात माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बरी नाही, मोठ्या बहिणीचं लग्न ठरत नव्हतं, त्यात इतकं चांगलं स्थळ असून पुन्हा माहेरी कुठलं तोंड घेऊन जाणार होते, आणि थांबले. म्हणून मला तुझं हे विक्षिप्त प्रेम दिसलं. नाही केलंस ना तू माझ्यावर प्रेम केलं, 100% केलंस. पण त्याही पेक्षा जास्त तू मला तुझ्या मुठीत ठेवलंस. नाही, तुझी सवयच आहे रे ही जयंत. प्रेम करायचं, मग मला त्रास द्यायचा
आणि मग तुझी हळवी बाजू दाखवून मला हतबल करायचं. म्हणजे काय, तू पुन्हा मला त्रास द्यायला मोकळा. त्याचं नाव काय तर प्रेम. कॉलेजमधली जान्हवी असती ना जयंत, तर एव्हाना 2 ठेवून दिल्या असत्या. पण काय करणार, माझ्या स्वप्नातला राजकुमार होतास ना. तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं माझ्याकडे. वाटलं होतं झटक्यात लग्न मोडण्यापेक्षा थोडा वेळ देऊयात, परिस्थिती नक्की सुधारेल. अरे तुझ्या कितीतरी गोष्टींकडे कानाडोळा केला होता मी, आणि तू काय केलं, प्रत्येक वेळेला माझ्या जखमांवर प्रेमाचं मलम लावलंस. पण असा नाही अजय, आता नाही. पण आता हे प्रकरण इतकं चिघळलंय आणि इतक्या टोकाला गेलंय की तुझ्या समोर उभी असणारी ही जान्हवी ती जान्हवी नाहीच आहे. तिने कधीतरी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं होतं. जानू, पण मी तोच आहे ना, तोच आहे मी. हो, तोच आहेस तू. सांग ना मला, तोच आहेस का तू? लग्न करताना सांगितलं होतंस का मला, जानू तू एका खुनी माणसाशी लग्न करतेस, सांगितलं होतंस? हे काय बोलतेस? खरं तेच बोलतेय मी जयंत. खरे तुझ्या 4-6 शिक्षा, सतत माझ्यावर संशय घेणं, मला खोलीत बंद करून ठेवणं, हे सहन केलं असतं मी. रादर मी सहन करत होते. तेव्हा झालं जेव्हा माझ्या जवळ येणाऱ्या माणसांची सुद्धा तू त्या झुरळासारखी अवस्था केलीस. वाटेतले काटे उचकटून फेकावे असं त्या माणसांना बाजूला केलंस जयंत. आणि पुरीच्या गाडीवर मला छेडणारी मुलं, माझा मित्र विनोद, आपल्या घरचा वॉचमन, तुझी ट्रीटमेंट करायला आलेले डॉक्टर गुळगुळे, आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट बोलताना फक्त मला हँडशेक करणारा माझा मित्र सनी. काही केलं नाही त्याला. हो ना, काहीच केलं नाहीयेस तू, फक्त एक कुंडी ढकललीस. ज्याने त्या सनीला ब्रेन हॅमरेज झाला. 6 महिने हॉस्पिटलच्या बेडवर खेळत पडला होता तो मुलगा, आणि पायी मेला. आणि हो, तुझ्यामध्ये माझ्या अजून एका मित्राला, विनोदलाही काहीच केलं नाहीस ना तुझ्या, म्हणूनच तो वेडा झाला. कळतंय तुला? वेडा झाला जयंत, तो वेडा. तुझ्यामुळे त्याच्या मनावर, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि अशा कित्येकांच्या अवस्थांना फक्त तू जबाबदार आहेस. खरे बाहेरचेच कशाला, घरच्यांची हीच अवस्था केली आहेस ना तू. माझ्या व्यक्ती दादाला बोरवेल मध्ये तूच ढकललंस ना. तुझ्यामुळे माझा वेंकी दादा मुका झाला, पहिरा झाला. हा जयंत,